तुम्हाला जर का सकाळचा नाश्ता हेल्दी हवा असेल, शिवाय ग्लुटेन फ्री हवा असेल किंवा त्यात भरपूर प्रोटीन हवं असेल, तर हा नाश्ता किंवा हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून घेऊ शकता। अगदी पोटभरीचा नाश्ता आहे। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कपने। यामध्येच आता चवीनुसार आपण मीठ घालूया। पाव टीस्पून इतकी हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून इतकं लाल तिखट घेतलेलं आहे, 2 टीस्पून इतके सफेद तीळ घेतलेले आहेत, पाव टीस्पून ओवा घेतलेला आहे, हाताने चांगला कुस्करून घ्यायचा म्हणजे याचा फ्लेवर चांगला येतो। 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, प्रत्येकी अर्ध गाजर आणि बीट घेतलेला आहे, ते किसून घेतलेलं आहे, आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे 1 चमचा, यानंतर डाळ्यांचं पीठ घेतलेलं आहे 3 चमचे आणि इथे 60 ते 65 ग्रॅम इतकं पनीर किसून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झालं का ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी आणि गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे इथे आपण गरम पाणी वापरलेलं आहे। आता हा मस्त असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे बघा मऊसूद। ह्याला 10 मिनटं आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया। पीठ चांगलं मस्त असं मळून घ्यायचं। 10 मिनटानंतर पीठ आपलं चांगलं सेट झालेलं आहे। ह्यातला एक गोळा काढून घेतलेला आहे आणि त्याचा असा पेढा तयार करून घेतलेला आहे। आता ज्वारीचंच पीठ लाटण्यासाठी घेतलेलं आहे, म्हणजे आपला नाश्ता चांगला ग्लुटेन फ्री तयार होईल। थोडंसं लाटून झाल्यावर ह्यावर मी कलोंजी घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे, हे ऑप्शनल आहे। आता मस्त असं आपण पराठा लाटून घेऊया। तर पराठा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि त्याचे काठ सरळ करत जायचं आहे। तर इथे मी मस्त असा हा पराठा लाटून घेतलेला आहे बघा, पाहू शकता तुम्ही। अगदी छान हा पराठा तयार होतो। पराठा तयार झालेला आहे, याला आपण शेकून घेऊया। पराठा दोन्ही साईडने मस्त असा खरपूस शेकून घ्यायचा आहे। वरून तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता। दोन्ही साईडने मस्त असं तेल घातलेलं आहे मी आणि पराठा मस्त असा खरपूस शेकून घेते। पराठा पाहू शकता किती मस्त तयार झालेला आहे, त्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि दोन्ही साईडने मी खरपूस याला शेकून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरा पराठा तयार केलेला आहे। हा पराठा देखील आपण मस्त असा शेकून घेणार आहोत। पराठा तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता, मुलांच्या टिफिनसाठी तयार करून घेऊ शकता किंवा दोन्ही वेळच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता। घेतलेल्या साहित्यापासून 7 ते 8 पराठे मस्त मध्यम आकाराचे तयार होतात। दही सोबत किंवा रायत्यासोबत किंवा चटणीसोबत तुम्ही हे पराठे खाऊ शकता। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।